नाही बघा, सगळ्यात आधी संशयास्पद भूमिका न्याय व्यवस्थेची आहे. जर एखाद्या मंत्र्यानं किंवा मुख्यमंत्र्यानं हा निर्णय घेतला असता अशा प्रकारचा जमीन वर्ग करण्याचा खाजगी मालकांना आणि कोणी कोर्टात गेला असतं, तर सगळ्यात आधी न्यायालयानं या संपूर्ण प्रोसेसला स्टे दिला असता, सुनावणी झाली असती आणि त्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं संबंधित मुख्यमंत्री, संबंधित मंत्री, अधिकारी यांना आरोपीच्या पिंजरात उभं केलं असतं, त्यांच्यावर ताशेरे मारले असते, कदाचित त्यांच्या नोकऱ्या घालवल्या असत्या मंत्र्यांच्या. पण त्याच प्रकारचा अत्यंत रहस्यमय निर्णय जर न्यायालयाकडून मिळाला असेल तर त्यांना जाब कोणी विचारायचा? का विचारू नये? पारदर्शकता आहे. तुम्हाला काय वाटतं की न्यायालयानं हा निर्णय देण्यामागचा हेतू काय असू शकतो? नाही, हेतू अनेक. आता सध्या न्यायालयामध्ये काय चाललंय देशभरात तुम्हाला माहितीच आहे. निवृत्त झाल्यावरती मुख्य न्यायाधीशच सांगतात की न्यायालय कशा प्रकारे दबावाखाली काम करतात, न्याय व्यवस्थेला कशी वाळवी लागलेली आहे, हे मुख्य न्यायाधीशच सांगत असतात आमचे ना. मला संशय आहे याच्यामध्ये काहीतरी न्यायालयाच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून मोठा घोटाळा झालेला आहे. 10,000 कोटीची जमीन, एवढंच मी सांगतो. किमान 10,000 कोटीची ही सरकारी याचं मूल्य आहे. 10,000 कोटी सरकारी मूल्य आहे. न्यायमूर्तींचं नाव घेणं मी योग्य नाही, पण तुम्ही ते शोधू शकता या खटल्या संदर्भात. नाही, मी त्यांना विचारलं की हा असा निकाल आपल्या सरकारच्या विरुद्ध लागलेला आहे साहेब. ही आपली जमीन आहे 254 एकर. पण बावनकुळे साहेबांचे प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे मला दिसतात की आम्ही या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये ताबडतोब याचिका दाखल करायचे आदेश दिलेले आहेत आणि ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू आणि राज्याची जमीन राज्याच्या ताब्यात घेऊ. न्यायालयाचा विषय निघाला आहे म्हणून काल मेधास सोमय्या यांनी सेशन्स कोर्टने जे तुमचं निर्दोषत्व आहे त्याला आव्हान दिलेलं आहे. तो सुद्धा विषय मीरा भाईंदरचाच आहे. ठीक आहे, त्यांना तो अधिकार आहे. माझं त्यांच्याविषयी काय व्यक्तिगत राग, लोभ, द्वेष किंवा व्यक्तिगत त्यांची बदनामी करावी अशी माझी भूमिका कधीच नव्हती. माझ्यासमोर जी माहिती आली सरकारी माध्यमातून, विधानसभेत झालेली चर्चा, विधानसभेत विचारलेले प्रश्न, त्या संदर्भात मी माझी भूमिका मांडली, तर त्यात बदनामी कुठे आली? विधानसभेच्या अध्यक्षांचे आदेश त्या संदर्भात आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सूचना त्या संदर्भात, काही अहवाल आहेत, त्या विषयावर जर मी मत व्यक्त केलं तर त्यात बदनामीचा विषय येतो कुठे? पण ठीक आहे, त्या प्राध्यापिका आहेत, त्या महिला आहेत, त्यांना अधिकार आहे न्यायालयात जाण्याचा. पण माझगाव न्यायालयानं तुम्हाला शिक्षा ठोठावली, ती चुकीची होती. कारण मी जे तुम्हाला सांगतोय की माझं स्वतःची माहिती काहीच नाही. त्यात ज्या विषयावर विधानसभेत चर्चा झाली आहे, मीरा भाईंदरचा जो काय टॉयलेट घोटाळा आहे, तो विधानसभेत चर्चा झाली, विधानसभेत प्रश्न विचारले. मीरा भाईंदर आणि या भागातले स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी चौकशीची मागणी केली आहे कागदोपत्री. त्यांनी काही पुरावे दिले, त्यांनी लक्षवेधी मांडली, त्याच्यावर मी बोललो आहे, त्याच्यावर मी भूमिका मांडली की काय आहे, हे काय व्हायला पाहिजे. तर ही बदनामी कशी होऊ शकते? पण ठीक आहे, त्यांना असं वाटलं असेल तर त्या न्यायालयात गेल्या, मग आम्ही वरच्या न्यायालयात गेलो, आता ते अजून वरच्या न्यायालयात गेल्या, सुप्रीम कोर्टात जातील, मग इंटरनॅशनल कोर्ट्स आहेत, खूप कोर्ट्स आहेत, नाहीतर ट्रम्प आहेतच आमचे. मेडिकल काउन्सिल निवडणुकीचं पण आपण एक ट्विट केलेलं आहे.